नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांना खूप साऱ्या समस्या येत आहेत आणि आपल्या चॅनलवर एवढे सारे प्रश्न आले, परंतु मला जसा जसा वेळ मिळाला तसं मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहे। व्हिडिओ बनवता आला नाही, तेवढा वेळ नव्हता। त्याचबरोबर मला पर्सनलही मेसेज आले आणि मला टेलिग्रामवर देखील सगळ्यांनी मेसेज केले। तर त्याचमुळे आज मी हा व्हिडिओ घेऊन येत आहे। मी भरपूर गोष्टी अभ्यासपूर्वक तुम्हाला उत्तर देण्याचा इथे प्रयत्न करणार आहे। अगदी तुमच्या समस्यांसाठी मी मेल देखील, जो आपल्याला मेल आयडी प्रोव्हाइड केला होता तिथे मेल देखील केले, काही उत्तर आलेले ते देखील मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। अगदी मी त्यासाठी विनाकारण व्हिडिओ न करता आधी कालपासून माहिती घेतली आहे आणि त्यानंतरच आज मी हा व्हिडिओ बनवत आहे। त्यामुळे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि यामध्ये जी माहिती मिळणार आहे ना मित्रांनो, म्हणजे बरेच जण वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, तर इथे तुम्हाला ऑथेंटिक माहिती मिळेल, कारण मी स्वतः माहिती शहानिशा केली आहे, ती पडताळणी केली आहे। तर सर्वात सुरुवातीला माध्यमाचा मुद्दा। तर माध्यमाच्या बाबतीमध्ये मी परवा एक व्हिडिओ बनवला होता की मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही जे तुमचं माध्यम आहे, म्हणजे 12वी सायन्सवाल्यांना खूप प्रश्न पडतोय, तर मी सांगताना काय सांगितलं होतं की तुम्ही सर्टिफिकेटवर बघा, परंतु मित्रांनो सर्टिफिकेटवर माध्यम मेन्शन केलेलं नाही। मग आम्ही बोर्डामध्ये देखील चौकशी केली की माध्यम कोणतं, तर मित्रांनो तिथे देखील विसंगत अशी उत्तर आलेले, दोन अधिकाऱ्यांकडून दोन वेगवेगळे उत्तर आलेले। 12वी सायन्स बद्दल बोलत आहे। तर 12वी सायन्ससाठी मित्रांनो माझ्या मते, म्हणजे मी ज्या गोष्टी बघितल्यात आणि केल्यात त्यानुसार 12वी सायन्समध्ये जवळजवळ सगळे सब्जेक्ट इंग्रजीमध्ये असतात। फक्त तुमची भाषा, लँग्वेज, हिंदी अथवा मराठी या ज्या लँग्वेजेस आहेत त्या फक्त त्या लँग्वेजमध्ये असतात, म्हणजे मराठी किंवा इंग्लिशमध्ये। बाकी तुमचा सगळा पेपर हा इंग्लिशमध्ये असतो, त्यामुळे माध्यम निवडताना तुम्ही इंग्लिशच निवडावं। आता काही युट्यूबर्स किंवा काही लोक अगदी तुमची मदत करत आहेत किंवा अशा गोष्टी सांगून ग्रुप वगैरे तयार करतात आणि तिथे तुम्हाला मराठी माध्यम टाका असं सांगितलं जात आहे। तर मित्रांनो हे साफ चुकीचं आहे। काही लोक सांगतात की तुमचं कॉलेज ज्या लँग्वेजचं आहे किंवा तुमचं मराठी माध्यमाचं कॉलेज असेल तर तुम्ही सायन्स मराठी टाका। नाही मित्रांनो, जर महाराष्ट्रामध्ये तुम्ही एखादा सब्जेक्ट घेत आहात, सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स असो, काय असो, तर तुम्ही महाराष्ट्रात घेत आहात, मग तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये करा, तुम्हाला विषय सारखे असतात, अभ्यासक्रम सारखा असतो, पेपर सारखा असतो। तर त्यामुळे जर मराठी माध्यमाचं कॉलेज मग मराठी, जर हिंदी माध्यमाचं असेल तर तुम्हाला माहिती की ते विषय म्हणजे हिंदी माध्यमामध्ये कसं असतं, परंतु मी सध्या इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम याच्याबद्दलच बोलणार आहे। हिंदी माध्यमाचं तर वेगळंच असतं। तर असं सांगितलं जात आहे। मग इंग्रजी माध्यमाच्या कॉलेजमध्ये आणि मराठी माध्यमाच्या कॉलेजमध्ये वेगळा पेपर होत नाही। सायन्स हा हे असं आहे की तिथं उर्दू, मराठी, हिंदी, त्याचबरोबर त्यांनी अजून 1-2 लँग्वेजेस दिलेल्या आहेत, तर त्यामध्ये पेपर होतो। परंतु जे आपले विद्यार्थी आहेत त्यांनी इंग्लिशच यासाठी टाकावं, कारण तुमचं मी फ्युचरमध्ये सांगते की तुम्ही आता जेव्हा BMC मध्ये असो, मुंबई महानगरपालिकेमधल्या बऱ्याचशा शाळा ह्या काही इंग्लिश मिडियम, काही सेमी इंग्लिश मिडियम आहेत, त्याचबरोबर काही शाळा ज्या आहेत त्या विशेष बाकीच्या जिल्ह्यांमधल्या सेमी इंग्लिश आहेत। रयत शिक्षण संस्थेवर देखील तशा प्रकारच्या शाळा आहे। मग तुम्ही ज्यांनी 12वी सायन्स, तुमचं मीडियम तिथं मॅटर करतं। जर तुमचं DED इंग्लिश मीडियममध्ये असेल तर तेव्हा जास्त मॅटर करतं, कारण DED इंग्लिश मीडियम त्याचबरोबर 12वी इंग्लिश मीडियम किंवा 12वी सायन्सवाल्यांना ते प्राधान्य देणार। तर तुम्ही तो विचार करा की तुमचं सायन्स आहे, तुम्ही जवळजवळ 5 सब्जेक्ट इंग्लिशमधून देत आहात, तर तुम्ही मराठी टाकावं का, तर तुम्ही बघा। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही अजूनही कुणाला जाऊन विचारू शकतात, पण माझ्या मते 12वी सायन्सवाल्यांनी 100% इंग्लिश मीडियमच टाकावं, तुमचं मीडियम इंग्लिशच येतं। आता राहिला दुसरा प्रश्न, BA इंग्लिशवाल्यांचा फार प्रश्न आहे की माझं BA इंग्लिश आहे। तर मित्रांनो YCM यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून ज्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, तर त्यांना 2 विषय असतात, किंवा अदर कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जर तुम्ही BA फायनलला 2 विषय असतील, त्यातला एक विषय समजा तुमचा समाजशास्त्र असेल, एक भाषा असेल म्हणजे इंग्रजी असेल, दुसरा समाजशास्त्र असेल। समाजशास्त्रामधील सगळे विषय जर तुमचे मराठीमध्ये असतील तर तुम्ही मराठी माध्यम टाकावं। जर तुमचे समाजशास्त्रामध्ये तुम्ही इतिहास, भूगोल घ्या, इकॉनॉमिक्स घ्या किंवा अदर कुठला सब्जेक्ट घ्या, हा सब्जेक्ट देखील जर तुमचा इंग्लिशमध्ये असेल तर तुमचं इंग्रजी माध्यम होईल BA साठी। हा मुद्दा क्लिअर झाला। 2 मुद्दे इथे क्लिअर झाले माध्यमाच्या बाबतीत। तिसरा मुद्दा असा की ज्यांचं ग्रॅज्युएशनला BA आणि एकच सब्जेक्ट इंग्रजी आहे, त्यांचे पूर्ण 6-5 काय पेपर असतात सेमिस्टर वाईज, सगळे इंग्लिशमध्ये होत असेल तर तुम्ही माध्यम तुमचं इंग्रजी टाका, कारण तुम्ही सगळे विषय इंग्रजीमध्ये देताय आणि मराठी माध्यम जर टाकत आहात तर तुम्ही मराठी पेपर थोडे देताय। या गोष्टी क्लिअर लक्षात घ्या। म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला सर्रास सांगितलं जात आहे की तुम्ही मराठी माध्यम टाका, तर मित्रांनो तसं नाहीये।
ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. जर तुम्ही ती लँग्वेज शिकत आहात तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये आहे तर तुमचं ते माध्यम इंग्रजीमध्येच ग्राह्य धरलं जाईल. याचं उदाहरण मी तुम्हाला एक देते की डीएड आणि बीएड हे दोन्ही मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमामध्ये असतं. तुम्हाला माहिती आहे डीएड मध्ये तर वेगळं सांगायची गरज नाही. जो सेम सिलेबस आहे डीएडचा तो सेम सिलेबस इंग्रजीमध्ये असतो, म्हणून मराठी माध्यम इंग्रजी माध्यम हे क्लिअर होतं. परंतु डीएड ज्या प्रकारे इंग्रजी माध्यमाचं असतं ते एखादं कॉलेज असेल ते कॉलेज दोन्ही माध्यमाचं कॉलेज चालवतं, म्हणजे मराठी माध्यम देखील इंग्रजी माध्यम देखील. म्हणून कॉलेजवरून त्यांचं माध्यम ठरणार नाही मित्रांनो. ज्यांनी इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला ते इंग्रजीच माध्यमाचे, ज्यांनी मराठी माध्यमासाठी प्रवेश घेतला ते मराठीच माध्यमाचे. आणि याचमुळे सांगत आहे की सायन्स इंग्रजी माध्यमात घ्या. त्यानंतर बीएडचं सांगते मित्रांनो. बीएडचं एखादं कॉलेज असेल त्या ठिकाणी मराठी माध्यमाचं कॉलेज देखील असतं आणि इंग्रजी माध्यमाचं कॉलेज देखील असतं. बीएड देखील तुम्हाला इंग्रजीमध्ये करता येतं. फक्त बीएडची एंट्रन्स देत असताना तुम्हाला 50 मार्काचा इंग्रजी सब्जेक्ट वेगळा असतो. ज्यांनी त्या प्रकारचे बीएड इंटिग्रेटेड आहे तुम्हाला सीईटी तशी द्यावी लागते, तर ती दिलेली असेल तर बीएडच्या इंग्रजी माध्यमाला प्रवेश मिळतो. मग आता इंग्रजी माध्यमाचं बीएड करत असताना तुमचे सगळे सब्जेक्ट इंग्लिशमध्ये असतात. जर तुम्ही लँग्वेज आहे तुमचं लँग्वेज आणि समाजशास्त्र, मी उदाहरण देत आहे फक्त, तर तुमचं इंग्लिश तर इंग्लिशमध्येच असणार, परंतु समाजशास्त्रामध्ये तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सब्जेक्ट देखील तुमचे इंग्रजीमध्ये असणार. त्याचबरोबर तुम्ही ऑदर कुठलं घेतलं असेल तर तुमचे ऑदर सगळे सब्जेक्ट इंग्रजीमध्ये असणार. ते झालं इंग्रजी माध्यम. तर हा फरक समजून घ्या. तर यामध्ये बरेचसे जण कन्फ्यूज होत आहेत. मी अगदी प्रश्नांना सुरुवात करायच्या अगोदर माध्यमाबद्दल बोलले आहे. आय होप या गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील. आता बीएससी, एमएससी या लोकांनी सुद्धा तुमचं माध्यम इंग्रजी टाका. या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणी सांगत असेल की नाही तुम्हाला मराठी टाकायचंय, मित्रांनो तुम्ही माध्यम इंग्रजी जरी टाकलं तर तुमचं मराठी शाळेवर सिलेक्शन होणार आहे. परंतु जर तुम्ही माध्यम इंग्रजी टाकलं नाही, इंग्रजी असताना इंग्रजी टाकलं नाही, तर जर तुम्हाला इंग्रजी शाळेवर जाण्यासाठी किंवा तुम्हाला सेम इंग्रजीवर जाण्यासाठी जो प्राधान्य मिळणार आहे तर तिथं अडचण येऊ शकते. तसं होणार नाही, पण तरी देखील माध्यमामध्ये गडबड करू नका. 12वी म्हणजे सायन्सच्या फील्डमधल्यांनी सगळ्यांनी इंग्रजी टाका. बाकी या गोष्टी मी माझ्या याच्यानुसार घेतल्या आहेत. तुमचं मग आर्ट वगैरे वाल्यांना त्यांना माहिती की आपले जास्तीत जास्त सब्जेक्ट मराठीत असतात, तर आपल्याला मराठी टाकायचं. मराठी बीएड, मराठी डीएड वाल्यांना देखील माहिती आहे. तर या गोष्टी आता यावर बराच वेळ गेला मित्रांनो. आता बरेचसे प्रश्न आहेत तुमचे, ते प्रश्न मी घेणार आहेत. म्हणजे त्यातल्या बऱ्याच जणांना मी पर्सनली रिप्लाय दिलेले आहेत, तर त्यांनी ते बघून घ्या. त्यानंतर काही प्रश्न आहेत माझ्याकडे. आता बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की काही डॉक्युमेंट्स माझे म्हणजे 31 मार्च नंतरचे आहेत. आता मित्रांनो सरळ आपल्याला जे काही 24 पानांचं बुकलेट वाउचर दिलेलं आहे तिथे तुम्ही वाचल्याच असतील सगळ्या सूचना. तिथं सरळ आपल्याला 31 मार्च पूर्वीचे डॉक्युमेंट सांगितले. पण आता तुमच्याकडे नाहीये, म्हणजे बऱ्याच जणांची खूप वेगवेगळे कारण आहेत. इथे कारण मला सांगता येणार नाही, खूप वेगवेगळे की त्यांच्याकडे अगोदर होतं, हरवलं, नंतर काढलं, मग त्याची डेट नंतर आली, बऱ्याच गोष्टी. तर माझं म्हणणं आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे ज्या डेटचं आहे ना ते तुमच्याकडे असू द्या, कारण सध्या तुमच्याकडे तो ऑथेंटिक पुरावा आहे तर तो असू द्या. 31 मार्च पूर्वीचे जितके डॉक्युमेंट्स आहेत ते क्लिअरली तसेचे तसे तुम्ही अपलोड करा. जे 31 मार्च नंतरचे आहेत ते देखील तुमच्याकडे राहू द्या ॲज अ प्रूफ म्हणून, कारण की तुमच्याकडे आता पर्याय नाहीये की 31 मार्च पूर्वीचे नाहीये, परंतु तिथे इसेन्शियल असेल तर ते तुम्ही अपलोड करा. जर फॉर्म एक्सेप्ट होत असेल तर राहू द्या, त्याचं काय होईल ते बघता येईल. परंतु ज्या गोष्टी खूप इसेन्शियल जसं की डोमिसाईल वगैरे सगळ्या गोष्टी खूप इसेन्शियल आहेत या गोष्टी, तर ते डॉक्युमेंट जरी नंतरचे असतील तरी राहू द्या. मी एवढं तुम्हाला सध्या तरी सांगेल, कारण डेट सध्या त्यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेली 31 मार्च पूर्वीची आहे. नंतरचे असेल तरी पण तुम्ही राहू द्या, अपलोड करा. जर समजा फॉर्म एक्सेप्ट होत असेल तर चांगली गोष्ट, नसेल होत तर तुम्ही फॉर्म सबमिट करा, बट तुम्ही तुमच्याकडे ॲज अ प्रूफ राहू द्या. कारण की बऱ्याच जणांचे वेगवेगळे इश्यू आहेत, तर ते तुम्ही नंतर त्याचा प्रूफ जवळ असला ना तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुम्हाला तो देता येईल. त्यानंतर बघा स्पेलिंग मिस्टेक आहेत, मार्कशीटवर वगैरे स्पेलिंग मिस्टेक आहे. त्यानंतर काही जणांनी रिन्यू करायला टाकले आणि ते त्यांना वेगळ्या डेटला मिळालं, तर मग कुठली डेट टाकायची असं त्यांचं म्हणणं आहे. तर ज्यांची स्पेलिंग मिस्टेक आहे आणि डेट समजा 31 मार्च पूर्वीचं झालेलं आहे, तर एका जणाचं आहे की 28 मार्च 2023 आहे, तर मग काय करायचं, तर 28 मार्च जो रिन्यू केलेली आहे ती तुम्ही टाका. म्हणजे तुम्ही जर जुनी टाकली असेल तर तुमच्याकडे कसं आहे की नवीन पुरावा आहे, 31 मार्च पूर्वीचा नवीन पुरावा आहे, मग तुम्ही ही टाकू शकता. त्यानंतर कोणी म्हणते की डोमिसाईलची व्हॅलिडिटी संपत आहे. मित्रांनो याची व्हॅलिडिटी संपत नाही, हे लाईफ टाईमसाठी असतं. म्हणजे तुमचं कसं आहे जुनं नवं तर ते बघावं लागेल, कारण ते एकदा काढलं की ते पुन्हा काढावं नाही लागत. तुम्हाला नॉन क्रिमिलियर आहे बघा, त्याला रिन्यू करावं लागतं, बट याला करावं लागत नाही. आता तुमचा काय इश्यू आहे
तो तुम्हाला कळालेला नाही तरी पण मी इथे सांगितलं तुम्हाला की त्याला रिन्यू करावं लागत नाही, जे आहे तुमच्याकडे तेच तुम्ही अपलोड करा. आता काही जणांचं म्हणणं की गॅझेट काढले नाही, अपलोड करावे लागेल का, नावात स्पेलिंग मिस्टेक आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर गॅझेट असो किंवा ॲफिडेव्हिट असो, नावात जर तुमचा बदल आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक आहे तर तुम्ही गॅझेट काढून घ्या, म्हणजे गॅझेट पुरावा असतो, ॲफिडेव्हिट करून ठेवा, पण ते अपलोड करावं लागणार नाही, ते तुमच्याजवळ ठेवा. तुमच्या नावात स्पेलिंग मिस्टेक आहे तर ते तुमच्याकडे पुरावा असू द्या, जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये तो मीच आहे हे प्रूफ करायला त्याची मदत होईल. तर हे तुम्ही तुमच्याकडे काढून ठेवा. म्हणजे यापूर्वी पण मी तुम्हाला सांगितलं होतं की हे तुम्ही अगोदरच काढून ठेवायला पाहिजे होतं 31 मार्च पूर्वी, परंतु तरी देखील आता देखील काढून ठेवा. इन केस भविष्यामध्ये तुम्ही फॉर्म सबमिट केला आहे आणि मग तुम्हाला विचारलं की तुमच्याकडे काय प्रूफ आहे, तर तुम्हाला प्रूफ ऍटलीस्ट दाखवता येईल. पण जर तुम्ही डेट संपून गेली आहे आणि म्हणून मी काढत नाही, तर असं जर केलं ना तर प्रॉब्लेम तुमचाच होईल. त्यानंतर बघा, हा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे बघा, आता TET 1 आणि 2 वर लग्नापूर्वीचे नाव आहे, जसं की जे 10च्या सर्टिफिकेटवर होतं ते आहे, परंतु CTET दिल्यानंतर मग लग्नानंतरचे नाव आहे. मग आता काय करावं? तर मित्रांनो, तुमच्याकडे एकतर मॅरेज सर्टिफिकेट असायला हवं किंवा तुमच्याकडे गॅझेट केलेला असायला हवं, म्हणजे नावातला जो बदल आहे त्याचा पुरावा तुमच्याकडे असायला हवा. जर तुमच्याकडे पुरावा असेल तर तुम्ही ते अपलोड करा, पण जर तुमच्याकडे पुरावा नसेल तर तुम्हाला त्याचा इश्यू होऊ शकतो, कारण की नावात बदल आहे त्याचा पुरावा असायलाच हवा. नावात बदल केलेला आहे परंतु तुम्हाला तुमच्याकडे एकही पुरावा नाहीये, तर मग ते तुम्ही खूप अडचणीत येणार. त्यानंतर 2017ला एक्झाम दिली होती, रजिस्ट्रेशन केलं नाही, आता करू शकतो का? तर 2017च्या विद्यार्थ्यांसाठी सध्या रजिस्ट्रेशन नाहीये किंवा रजिस्ट्रेशन ते करूच शकत नाही. पहिली गोष्ट, 2017च्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी खूप वेळा तारखा दिल्या होत्या त्याच वेळी, तर त्यांना त्याच वेळी रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि त्यांचा लॉगिन ID आणि पासवर्ड त्यांना जपून ठेवायचा होता. आता सध्याचं रजिस्ट्रेशन हे फक्त आणि फक्त 2022ची जी एक्झाम दिलेली आहे त्यांच्यासाठी आहे. 2022ची जी परीक्षा 2023 मध्ये झाली आहे त्यांच्यासाठी, म्हणजे 2023च्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सध्या 2017च्या विद्यार्थ्यांचा काहीच संबंध नाही. जुन्या मार्कावर इथे रजिस्ट्रेशन करता येणार का? अजिबात नाही. 2017च्या मार्क्सवर इथे रजिस्ट्रेशन करता येणार नाही. 2017साठी जो काही उर्वरित राऊंड होणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन तुम्ही वेगळं करू शकता, पण इथे सध्या तरी ज्या विद्यार्थी 2023चे आहेत तेच करू शकतात. ज्यांनी 2017ची परीक्षा दिली आहे त्याचबरोबर 2023ची देखील दिली आहे, त्यांनी पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करा. त्यांचं असं म्हणणं की आम्ही जुनी एक्झाम दिली आहे, मग आता, तर तेव्हा केलं, मग आता पुन्हा करायचं आहे. आणि पुन्हा अजून एक प्रश्न त्याच्याच बरोबर की 2017च्या जो राऊंड राहिला आहे, समजा या 2023चं रजिस्ट्रेशन चालू आहे, 2017चा जो राऊंड राहिला आहे की त्याच्यासाठी पुन्हा वेगळं रजिस्ट्रेशन करावं लागेल का? तर नाही मित्रांनो, तुम्ही ऑलरेडी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलं आहे, त्याची पुढची प्रोसेस काय असणार त्यासाठी पवित्र पोर्टलवर डिटेलमध्ये सूचना वेगळ्या येणार आहे, ती भरती वेगळी होणार आहे. 2023च्या या पवित्र पोर्टल सुरू झाले याचा आणि त्याचा काहीच संबंध नाही, त्यासाठी वेगळ्या सूचना येतील. त्यासाठी ऑलरेडी रजिस्ट्रेशन माझ्या मते झालेलं आहे, माझ्या मते म्हणजे सर्वांच्याच मते तेच झालेलं आहे. आता एकतर मी तुम्हाला आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, आता एकतर तुम्हाला प्रेफरन्स लॉक करण्यासाठी येतील किंवा डायरेक्ट फायनल याद्या येऊ शकतील, परंतु त्यापूर्वी तुम्हाला म्हणजे सूचना येणार आहेत, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मी तेव्हा सांगेल तुम्हाला. सध्या 2023 पुरतच बोलूया. 2017चे सध्या स्टॉप व्हा, तुम्ही यामध्ये कन्फ्युज होऊ नका. जर तुम्ही 2023ची एक्झाम दिली असेल तर नव्याने रजिस्ट्रेशन सुरुवात करा. चला, पुन्हा डेट होईल का? हा खूपदा प्रश्न आलाय म्हणून मी घेतला. सध्या ही होऊ द्या मित्रांनो, ही भरती होऊ द्या, नंतर डेटची वाट बघा. सध्या तरी माझ्या मते लगेच डेट होणार नाही. डेट म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी, त्याबद्दल बोलत आहे. मला TET बद्दल पण बऱ्याच जणांनी विचारलं, शिक्षक पात्रता परीक्षा, तर ती होऊ शकते, परंतु सध्या तरी माझ्या वाचनामध्ये सध्या नोटिफिकेशन वगैरे म्हणजे होईल असं काही दिसत नाहीये. पुढे बघूया आपण. हा मुद्दा मी आत्ताच क्लिअर केला की 2017चं वेगळं रजिस्ट्रेशनवर 23चं वेगळं रजिस्ट्रेशन हो. 2017चं तर ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, 23चं वेगळं रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर हा मुद्दा खूप जणांचा आहे की बाबा TC उशिरा घेतली मी, किंवा मी सर्टिफिकेट जे आहे ते उशिरा घेतलं, मग इश्यू डेट वेगळी आहे. तर मित्रांनो, TC डेटचं तर इतकं हे येत नाही, परंतु आपल्याला जे मार्क मेमो जो आहे तुमचा तो अपलोड करायला लावतायत ना, तर तुम्ही तेव्हाची तुमची पासिंग डेट टाका, इश्यू डेट नका टाकू. उशिरा आलं आहे परंतु तरी ते 31 मार्च 2023 पूर्वी आलेलं आहे तर ते ग्राह्य धरलंच जाणार आहे. फक्त ते अपलोड करताना तुम्हाला जे डेट विचारताय, तुम्ही सरळ डेटबद्दल कन्फ्यूज असाल तर तुम्ही पासिंग डेट टाका, काहीच फरक पडत नाही, कारण की त्या डेटला तुम्ही पास आहात. त्यानंतर बघा मित्रांनो, डोमिसाईल व महिला प्रमाणपत्र 31 मार्च नंतरचे असेल तर चालेल का? आधी तर सरळ मित्रांनो त्यांनी दिलेलं आहे की 31 मार्च पूर्वी, आणि त्यावेळी सांगितलेलं होतं ज्यांनी 31 मार्च पूर्वी काढलं नाही त्यांना मी मागे सांगितलं होतं की तुम्ही काढून ठेवा.
कारण डेट दिलेली आहे परंतु काढलं नाही, पण तुम्ही काढून ठेवा ॲज अ प्रूफ. इन केस फ्युचरमध्ये जरी डेट दिलेली आहे परंतु काही जणांच्या काही इश्यूजमुळे ते लेट होऊ शकतं, लेट येऊ शकतं किंवा काही गोष्टी असू शकतात. काही जणांचे डॉक्युमेंट्स हरवले आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच गोष्टी. तर त्यांच्या डेटबद्दल झालेलं आहे, कदाचित तुम्हाला सवलत मिळू शकते. त्यामुळे तुमच्याकडे असू द्या. आता बराच उशीर झाला. आता कसं आहे की आता तुम्ही असं म्हणत असाल की मी सप्टेंबर महिन्यात काढतो, तर हे कुठंतरी एक्सेप्टेबल नसेल. परंतु तेव्हा तुम्ही 1-2 दिवस इकडे तिकडे जर काढलेलं असेल तर ते कदाचित एक्सेप्टेबल असू शकतं. तर तुमच्याकडे पुरावे, ज्या काही गोष्टी तुम्ही अपलोड करणार आहे त्याचे पुरावे असू द्या. हा, पुराव्याच्या मध्ये जे तुमची प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे किंवा तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे ते सगळंच 31 मार्च नंतरचं लागतं. समांतर आरक्षणाचे जे मुद्दे आहेत ते देखील सगळं 31 मार्च पूर्वीचं लागतं. तर इन केस तुमचा काही इश्यू झालेला असेल आणि तुमचं 31 मार्च नंतरचं असेल तरी देखील तुमच्याकडे असू द्या. माझं हेच म्हणणं आहे. म्हणजे बरेच जण म्हणतात नाहीच चालणार, तर तुमच्याकडे असू द्या. म्हणजे कसं आहे की फ्युचरमध्ये तुम्ही अधिकाऱ्यांशी भेटू शकतात, आयुक्तांशी भेटू शकतात, तुमची समस्या मांडू शकतात, तुमचे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात आणि सॉल्व्ह होतात मित्रांनो. आता कालचा एक मुद्दा जो की मला घ्यायचा लक्षात नाही राहिला. आता बराच मोठा व्हिडिओ झाला, बऱ्याच जणांनी पाहिला असेल तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करेन. तर काल काही समस्या विद्यार्थ्यांना आल्या होत्या की ज्यांचं 82 ते 90 मार्क आहे, मागासवर्गीय विद्यार्थी. तर यांना काय होत होतं की यांचे लॉग इन म्हणजे यांचा फॉर्म एक्सेप्ट होत नव्हता किंवा रजिस्ट्रेशन त्यांना करताना यू आर नॉट इलिजिबल असं दाखवत होतं. तर मी काल तुम्हाला मेसेज केला होता की मेल पाठवा. काही जणांच्या असे रिप्लाय आले की मॅडम तुम्हाला कोणती समस्या येते. मित्रांनो, मी सुरुवातीपासून रजिस्ट्रेशन चालू झाल्यापासून विद्यार्थ्यांना येणाऱ्या समस्याबद्दलच मेल करत होते, जेणेकरून मला उत्तर येईल. मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगेल. ही समस्या देखील आपल्याच काही अभियोग्यताधारकांची होती की ज्यांनी बरेच मेसेजेस केलेले होते, म्हणून मग आम्ही त्याबद्दल मेल केले. बऱ्याच जणांनी केले, मीच नाही, बऱ्याच जणांनी केले. काही ग्रुप वगैरे क्रिएट केले, काही शिक्षकांनी यासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि त्याच आपल्या सर्वांच्याच ज्या प्रयत्नाला यश आलेलं आहे की त्यांनी त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये चेंज केलं आहे. म्हणजे 82 मार्क्स म्हणजे ज्यांना 54.66% होते, 54.66 म्हणजे 0.50च्या पुढे जर पर्सेंट गेला तर तो एक धरला जातो, म्हणजे त्याला 55 पकडलं जातं. असे जे विद्यार्थी होते ज्यांचे 54.66 म्हणजे 82 मार्क्स, त्याचबरोबर ओपनचे 89 मार्क्स वाले त्यांचं पण 54 पॉईंट काहीतरी 84 किंवा लक्षात नाही आता ते होत होते. तर त्या विद्यार्थ्यांचा इश्यू येत होता की ज्यांच्या CTET आणि TET सर्टिफिकेटवर क्वालिफाईड लिहिलेलं होतं. म्हणजे हे विद्यार्थी क्वालिफाईड आहेत परंतु त्यांना पोर्टल ऍक्सेप्ट करत नव्हतं. तर ते जर क्वालिफाईड आहे तर पोर्टलने त्यांना ऍक्सेप्ट करायला हवं. यासाठी मग मेल केले गेले आणि मेलला 100% रिप्लाय येतो मित्रांनो. काल ज्यांनी मेल केले त्यांना रिप्लाय आलेला नाही, कारण की काल सुट्टी होती. परवाच्या दिवशी मी मेल केला होता विद्यार्थ्यांचा रोल नंबर, त्यांना 2023च्या रोल नंबर बद्दल 2013च्या सर्टिफिकेट नंबर बद्दल त्यांना कन्फ्युजन होतं, त्यासाठी मी मेल केला होता. इमिजिएट रिप्लाय आला की तुम्ही रोल नंबर टाका म्हणून. अगदी मी जमलं तर स्क्रीनशॉट इथे लावून देईल, माझ्या लक्षात नाही आता ते स्क्रीनशॉट काढून वगैरे ठेवायचे, पण मी ते इथे तुम्हाला मेलचे लावून देईल. तर अशा प्रकारे तेव्हा रिप्लाय आला होता. काल रिप्लाय नाही आला, परंतु काल रात्रीपर्यंत ही समस्या सॉल्व्ह झाली आहे. आता याचबरोबर काही जणांचं म्हणणं आहे की मॅम आम्हाला 76, 77, 81 असे काही मार्क्स आहेत. त्यावेळी काही 4-4, 5-5 प्रश्न कॅन्सल झाले होते TET मध्ये. आता CTET आणि TET मध्ये फरक असा आहे मित्रांनो, CTET वाले काय करतात, 150चा जो क्रायटेरिया आहे ना, एकूण मार्क ते तसेच ठेवून कॅन्सल झालेल्या प्रश्नांचे वाढीव मार्क्स देतात. पण TET मध्ये काय होतं की तुमचं 150 पैकी मार्क्स असतात, जे प्रश्न कॅन्सल झाले तर 150 पैकी कॅन्सल करतात. म्हणजे तुम्हाला 149, 148, 147, 144, 141 अशा पैकी मार्क मिळाले, मग ते मार्क्स खाली जातात. तर तिथे मग पवित्र पोर्टल ऍक्सेप्ट करेल का? तर काल सध्या तरी 82 ते 90 म्हणजे 89 दरम्यानचा प्रॉब्लेम क्लिअर झाला आहे. काल 82 वाल्याचा देखील फॉर्म सबमिट झाला आहे. आता हे जे विद्यार्थी आहेत यांचं देखील कन्फ्युजन आहे की आमचं काय. तुम्ही लॉग इन करून बघा मित्रांनो, आजच तुम्ही लॉग इन करा आणि तुम्ही तुमचा फॉर्म पुढे प्रोसेसमध्ये न्या. जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर इमिजिएट मेल ID आहे, तुम्ही माझ्या कम्युनिटीला जा. काल आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मी एक पोस्ट डिलीट केली, तुम्ही कम्युनिटीला मी दिलेला आहे, तिथं मेल ID दिलेला आहे, त्यावर जा, तिथे मेल करा, त्यांना तुमची काही समस्या आहे ती सांगा. तुम्ही मला वाटलंच तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमची समस्या सांगा, मी वाटलंच तर मेल करेल. पण कसं असतं की मी खूप मेल केलेले आहेत, तुम्ही स्वतः तुमच्या नावाने करा, फरक पडतो. तुम्हाला रिप्लाय तर येईलच, परंतु जास्तीत जास्त मेल गेल्यानंतर समस्या सॉल्व्ह होती. आम्ही बघितलेलं आहे 2-3 दिवसापासून. एखादा प्रश्न खूप जणांचा असला ना, आपण आपल्या प्रश्नासाठी आपण उभं राहायचं. कसं असतं, ज्यावेळी एखादी आता एक समस्या आहे ना, ती काही लोकांना येऊ शकते पण सर्वांनाच येईल असं नाही, परंतु जास्तीत जास्त संख्येने जर तिथे मेल गेले तर ती 100% सॉल्व्ह होते. आणि इथे मला एक गोष्ट त्यांची चांगली आवडली की मेलला रिप्लाय देत आहेत, त्याचबरोबर तुमची समस्या देखील सॉल्व्ह केली जाते.
तर हा ज्यांचा इश्यू येतोय ना, तर हा मला सकाळीच मेसेज मी वाचला, तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं यावरही बोलून घेऊ. तुम्ही मेल करा, तुम्हाला रिप्लाय नाही आला तर मी देखील करेल. तर सध्या तरी मी माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच प्रश्न घेतले, बऱ्याच गोष्टी मला असं वाटतं मी यामधून क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला रजिस्ट्रेशन कसं करायचं पॉईंट टू पॉईंट तुम्ही कुठे म्हणजे बऱ्याच युट्यूबरने व्हिडिओ बनवले आहेत, तिथे जाऊन बघून घ्या. मी माझ्याकडे आता कुठला फॉर्म नाहीये, तर मी तुम्हाला असेल तर मी तुम्हाला जसं सांगेल की कसा कसा भरायचा स्टेप वाईज सांगेलच. बऱ्याच गोष्टी क्लिअर दिलेल्या आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांचं बघण्यापेक्षा जेव्हा तुम्ही प्रोसेस करता आणि तुम्हाला समस्या आली की तुम्ही तिथे पॉईंट करा, तुम्ही विचारा, सांगितलं जाईल. तर या गोष्टी आहेत, या मी गोष्टी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि या गोष्टी मी कुठल्या युट्यूबरकडून न घेता आम्ही स्वतः मेल केलेले आहे, स्वतः आम्ही रिप्लाय त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि त्यातूनच मी हे सगळे उत्तर देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ ना मित्रांनो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे सगळी माहिती इतकी ऑथेंटिक आहे ना, बऱ्याच जणांना एवढा प्रॉब्लेम आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा, मला जसा वेळ मिळेल तसे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरं देईन. 15 तारखेपर्यंत डेट आहे. सध्या मी जरी समजा मी थोडी बिझी आहे, परंतु तरी देखील मी गोष्टी सॉर्ट करण्याचा प्रयत्न करेल. ऑथेंटिक माहिती घेऊन, एक दिवस लेट येईल पण ऑथेंटिक माहिती घेऊन येईल. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत चॅनल सोबत राहा. धन्यवाद.